नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आता आपण 9व्या वर्गाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासत आहोत। यामधला आज आपण 6वा धडा वनस्पतीचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। वनस्पतीचं वर्गीकरण हे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने हा महत्त्वपूर्ण चॅप्टर आपण सुरुवात करूया। यानंतर आपण वनस्पतीचे वर्गीकरण हा 6वा धडा अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये सृष्टी, उपसृष्टी व उपसृष्टीची उपसृष्टी असा अभ्यास करणार आहोत। तर आपल्याला सजीवाचे वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी R.H. विटाकर हे नाव नेहमी लक्षात येतं, ज्यांनी 1969 साली योजलेली पंचसृष्टी पद्धती आणि त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा, कवक या सृष्टीचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं ठरतं, ज्यामध्ये सजीवामध्ये अधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे 2 भाग केले होते, ज्यामध्ये अधिकेंद्रकीमध्ये मोनेरा येत होतं, तर दृश्यकेंद्रकीमध्ये एकपेशीय किंवा बहुपेशीय असे 2 भाग यायचे। एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीयमध्ये भित्तिका असणारे आणि भित्तिका नसणारे असे 2 वर्गीकरण होतात आणि भित्तिका असणाऱ्यामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी असे 2 प्रकार पडतात। त्याच्यामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण व कवक वर्गीकरण केलेलं आहे। आणि परिचय शास्त्रज्ञांचा या सत्रामध्ये त्यांनी येचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले। त्यानुसार अबीजपात्री व बीजपात्री अशा 2 उपसृष्टी विचारांचा वनस्पतीच्या वर्गीकरणात केला जातो असं सांगितलेलं आहे। आता थॅलोफायटा विभाग पहिला, थॅलोफायटा या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात आढळतात। यांचा आता विकास कसा असतो तर मूळ, खोड, पान, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पती या गटात येतात, ज्याला शैवाल किंवा अल्गी असं सुद्धा म्हणतात। शैवालामध्ये सुद्धा खूप विविधता असते, ज्यामध्ये एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराचे शैवाल असतात, ज्यामध्ये स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्गा, सायर्गस इत्यादी वनस्पती येतात। ह्याच गटाला हरितद्रव्य नसलेला विविध प्रकारच्या किण्व व बुरशी स्वतंत्रपणे यामध्ये समावेश होतो, त्यांना कवके किंवा फंगस असं म्हणतात। म्हणजे थॅलोफायटामध्ये 2 प्रकार येतात, एक शैवाल आणि दुसरं कवक, समजलं। यानंतर ब्रायोफायटा। आता ब्रायोफायटाला उभयचर वनस्पती म्हणून म्हटलं जातं। यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे, कारण त्या ओलसर मातीत सुद्धा वाढतात आणि प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते। या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात। त्यांच्यामध्ये प्रजनन हे जीवाणू निर्मितीने होतो। ब्रायोफायटा वनस्पतीतील विभागातील वनस्पतीची रचना ही चपटी रिबणीसारखी लांब असते। या वनस्पतींना खरी फुले, खोड, पान नसतात, तर पानासारखा रचना असतात व मुळासारखी अवयव मुलाभ असतात। पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उक्ती नसतात। म्हणजेच यामध्ये येतात मास, मॉर्कशिया, अँथ्रोसिरस, रिक्सिया इत्यादी वनस्पती, ज्या तुम्हाला मी अशा चित्रात दाखवत आहे। त्यानंतर तिसरं येतो टेरिडोफायटा। लक्षात ठेवायचं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा। ब्रायोफायटा सेकंडला आहे, तो उभयचर आहे, तो पाण्यातही जगू शकतो आणि बाहेरही जगू शकतो ओलसर मातीमध्ये।
आता टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटामध्ये वनस्पतीची मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फुले, फळे येत नाहीत. त्यांच्या पानात मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाद्वारे प्रजनन केले जाते. यामध्ये लिनेस इक्वेसेटर, मॉर्सेलिया, नेफ्रोपिस, टेरिस, अँटीॲटम, लायकोपोडियम इत्यादी वनस्पती येत असतात. आता थायलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीररचनेमध्ये फरक आहे, पण तो कुठला तर अपुष्प आणि अबीजपात्री असा. मग या सर्वांचे प्रजनन बीजाणूद्वारे होते. यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रगट असल्याने त्यांना अबीजपात्री किंवा लपलेली प्रजनने असं म्हणतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे झाले अबीजपात्री उपसृष्टीचे प्रकार. त्यानंतर बीजपात्री हे आपण पाहूया. आता बीजपात्री पाहत असताना ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना आपण बीजपात्री वनस्पती म्हणत असतो. या सर्वांचे प्रजनन बीजाणूद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रगट असल्यामुळे त्यांना अबीजपात्री असं म्हणतात. आता आपल्याला दोन्हीही प्रकार लक्षात आले, बीजपात्री आणि अबीजपात्री. त्यानंतर अनावर्तबीजी गटातील वनस्पती बहुधा सदाहरित असतात, जसं की बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतीच्या खोडांना फांद्या असतात, पानांना मुकुट असतं आणि या वनस्पतीची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पात्रावर येतात. यांच्या बियांवर अनेक आच्छादने नसतात, म्हणजेच यांना फळे किंवा फुले येत नाहीत, म्हणूनच यांना अनावर्तबीजी असं म्हणतात. आता त्याच्यानंतर यामध्ये उदाहरणं कुठली येतात तर सायकस, पिसिया, जे की आपण ख्रिसमस ट्री म्हणतो, थुजा म्हणजे मोरपंखी जे प्रत्येकाच्या घरामध्ये शोसाठी लावलेलं असतं, पायनस म्हणजे देवदार इत्यादी वनस्पती येतात. आता द्विबीजपात्री वनस्पती व एकबीजपात्री वनस्पतीमध्ये फरक काय असतो तर द्विबीजपात्री वनस्पतीचे बी 2 पत्राचे असतात, तर एकबीजपात्रीचं 1 पत्राचं असतं. मूळ ठळक आणि प्राथमिक मूळ सोटमूळ म्हणून असते द्विबीजपात्रीमध्ये. तर एकबीजपात्रीमध्ये तंतुमय मुळं असतात. खोड मजबूत कठीण असतं द्विबीजपात्रीमध्ये, पण एकबीजपात्रीमध्ये तसं नसतं. पोकळ जसं की आभासी असतं, त्याचमध्ये चकतीसारखं सुद्धा असतं. चकतीसारखं पाहायला गेलं तर कांद्याचं असतं. त्यानंतर आभासी म्हणलं तर केळीचं बीज पूर्ण पोकळ असतं आणि पोकळ म्हणलं तर बांबूचं सुद्धा असतं. त्यानंतर पानं हे द्विबीजपात्रीमध्ये शिरवाहिन्या असतात आणि जाळीदार असतात त्या, आणि समांतर एकबीजपात्रीमध्ये समांतर शिरवाहिन्या असतात. फुलं 4 किंवा 5 भागाचे फुलं असतात आणि 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे त्रिभागी एकबीजपात्रीला फुलं असतात. आता आपण वनस्पती सृष्टीमध्ये पाहू शकता कसं वर्गीकरण केलं हे शॉर्टमध्ये या चित्रात दाखवलेलं आहे. वनस्पती सृष्टी बीजपात्री, अबीजपात्री, त्यामध्ये अनावर्तबीजी, वृत्तबीजीमधले 2 प्रकार, हे सगळं या चित्रात दाखवलेलं आहे. काही समजलं नसेल तर 1 मिनिट रिमाइंड करून परत एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. हा झाला पूर्ण वनस्पतीच्या वर्गीकरणाचा एक शॉर्ट व्हिडिओ. असं म्हणता येईल की यामध्ये पूर्ण तुम्हाला प्रायमरी माहिती भेटून जाते आणि यातून तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जातो, ज्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारत जातो. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.